कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गोपाल कृष्ण भगवान की जय। श्री गरुड पुराण अध्याय 14वा। श्रोतेहो, या अध्यायात आपण पाहणार आहोत धर्मराजाच्या म्हणजेच यमाच्या राजधानीचे वर्णन। यमलोक किती मोठा आहे, यम दरबार कसा आहे याविषयीची सविस्तर माहिती आपण या अध्यायात पाहणार आहोत। अध्यायाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्याला छोटीशी विनंती आहे की व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या मित्रपरिवाराला नातलगांना या गरुड पुराणचे या 2024 येणाऱ्या पितृपक्षात श्रवण होऊ द्या आणि त्यांचे जे पितर आहेत त्यांना मोक्ष एक प्रकारची सद्गती प्राप्त होऊ द्या, जेणेकरून आपल्या सर्वांचे कल्याण होईल। अध्यायाला सुरुवात करतोय। गरुडाने पुढे भगवंतांना प्रश्न केला आहे की हे भगवंता, आता मला सांगा की यमलोक किती मोठा आहे, तो कसा आहे, तो कोणी निर्माण केला, यम दरबार कसा आहे आणि तिथे यमराजासह कोण कोण असतात, तसेच हे कृपा करा मला हे देखील सांगा की त्या दरबारात धार्मिक लोक ज्या मार्गावरून जातात ते मार्ग कोणते आहेत। त्यावर भगवंत सांगतात की गरुडा, ते वर्णनसुद्धा तू ऐक। ते धर्मराजाचे नगर फार दुर्गम आहे, त्या जागी नारद वगैरे मुनीही प्रवेश करू शकत नाहीत। ते अत्यंत तेजस्वी असून फार मोठे पुण्यपदरी असेल तरच तिथे जाता येते। दक्षिण व नैऋत्य या दिशांच्या मधोमध ते वैवस्वत नावाचे नगर आहे। ते वज्राचे बनलेले असून देवांसाठी अथवा राक्षसांसाठी अभेद्य असे आहे। ते चौरसाकार असून त्याला चौहो बाजूंनी 4 दरवाजे आहेत। चारी दिशांना भव्य उंच अशी तटबंदी आहे। त्या राजधानीचा आकार 1000 औरस चौरस योजनांनी एवढा आहे। याच नगरात 25 योजन लांबीचे तेवढ्याच रुंदीचे व 10 योजन उंचीचे चित्रगुप्ताचे निवासस्थान आहे। ते फार सुंदर असून अत्यंत तेजस्वी आहे। चौफेर लोखंडाची तटबंदी आहे। येण्या जाण्यासाठी 100 हमरस्ते असून ठिकठिकाणी ध्वज आहेत। तिथे विमानांचे पुष्कळसे तांडे आहेत। गायन वादन यांचा आवाज नेहमी तिथे गुंजत असतो। कुशल चित्रकारांची चित्रे असलेल्या त्या निवासस्थानाचे निर्माण देवशिल्पी विश्वकर्म्यानेच केलेले आहे। बागबगीच्यांनी ते शोभून दिसते आणि त्यामुळे नानाविध पक्ष्यांचा किलबिलाट सतत तिथे चालू असतो। गंधर्व आणि अप्सरांची गर्दी तिथे असतेच। त्या भवनात अद्भुत अशा आसनावर चित्रगुप्त बसून माणसांच्या कर्माचा व आयुष्याचा हिशेब ठेवतो। तिथे त्याच्या नजरेतून कोणतेही कृत्य सुटत नसते, मग ते सत्कृत्य असो वा दुष्कृत्य असो। चित्रगुप्ताच्या न्यायव्यवस्थेप्रमाणे प्रत्येक कर्माचे फळ भोगावेच लागते। त्या भवनाच्या पूर्वेकडे ज्वराचा महल आहे। दक्षिण दिशेला वेदना, चर्मरोग व विस्फोटक हे राहत असून पश्चिमेकडे काळाचा पाश, अपचन आणि अरुची यांचा वास असतो। उत्तर दिशेकडे क्षयरोग, पंडुरग, ॲनिमिया यांची वस्ती आहे। ईशान्येकडे मस्तकशूळ असून नैऋत्येला अतिसार तसेच वायव्येकडे थंडीने आणि उष्णतेने उद्भवणारे रोग आहेत। यांच्याशिवाय आणखी सुद्धा कितीतरी व्याधींचा तिथे वास आहे। चित्रगुप्त प्रत्येक जीवाचे क्षणोक्षणी होणारे शुभ अशुभ कर्म लिहून ठेवतो। त्याच्या घराच्या पुढे 20 योजन गेल्यावर यमधर्माचा महाल आहे। तो तेजोमय असून रमणीय रत्ने जडवलेला आणि विजेप्रमाणे लखलख असा चमकत असतो। त्या यमाच्या घराची लांबी औरस चौरस 200 योजन इतकी असून उंची 50 योजन आहे। त्या घरात वैडूर्यमणी जडविलेले 1000 खांब असून सोन्याने मडवलेले अनेक दालने आहेत। शरदामधल्या ढगांप्रमाणे ते निर्मळ आहे। सुवर्ण कळसांमुळे त्याची शोभा वाढलेली आहे। चित्रविचित्र प्रकारचे स्फटिकाचे जिने व हिऱ्यांच्या फरशा लावलेली जमीन आहे। खिडक्यांवर मोत्यांच्या जाळ्या असून ध्वजपताका जडविल्या आहेत। दारे, खिडक्या व भिंती यावर सोन्याची तोरणे असून त्यातील घंटांचा किणकिणाट व नगाऱ्यांचा नाद सतत तिथे चालू असतो। तिथे आणखीही अनेक नवल वाटेल अशा रचना असून शेकडो सोन्याची पडताळे व कोनाडे आहेत। बाहेर बागेत अनेक प्रकारची झाडे आहेत, वेली आहेत आणि बिनकाट्यांची शोभेची झुडपे आहेत। अशा आणखी सुद्धा कितीतरी शोभिवंत वस्तूंनी भरलेल्या त्या महालाची निर्मिती विश्वकर्म्यानेच स्वतःच्या आत्मयोगाच्या बळावर केली आहे। त्या महालात 100 योजन लांबी रुंदी असलेला सदैव प्रकाशमान असा तेजस्वी व इच्छेप्रमाणे कमी जास्त बदल करता येतील असा धर्मराजाचा दिव्य दरबार आहे। तिथले वातावरण नेहमी समशीतोष्ण असते व त्यामुळे मन अत्यंत प्रसन्न राहते। तिथे दुःख नाही, उद्वेग नाही, म्हातारपण नाही, तहान व भूक यांची पीडा नाही आणि नावडणारी अशी कोणतीच गोष्ट तिथे नाही। देवांना आणि मानवांना जे जे हवे असते ते सर्व तिथे उपलब्ध आहे। शिवाय सडसयुक्त असे खाण्यापिण्याचे सर्व पदार्थ भरपूर प्रमाणात तिथे मिळतात। अत्यंत मधुर असे थंडगार व गरम पाणी पिण्याची देखील तिथे सोय आहे।
तिथे मंगलकारक संवाद चाललेला असतो. तसेच इच्छिलेले देणारे असे कल्पवृक्षही तेथे आहेत. गरुडा, अरे त्या जागी कसलाच उपद्रव होत नाही. तो दरबार रमणीय तर आहेच, शिवाय तिथे इच्छेनुसार कुठेही फिरू शकता. तो बनविण्याआधी विश्वकर्म्याने दीर्घकाळ तपश्चर्या केलेली आहे. अशा त्या दरबारात जाऊ शकणाऱ्या कठोर तप करणारे व्रतधारक, सत्यवचनी, शांत वृत्तीचे संन्यासी, सिद्धयोगी, पवित्र आचरणाने शुद्ध बनलेले लोक असतात. त्यांचे देह तेजोमय असतात व भूषणांनी शोभतात. त्यांची वस्त्रे निर्मळ असतात. याचे कारण एवढेच की ते त्यांच्या पुण्यकर्मांचे फळ असते. त्या दरबारात रत्नजडित अशा 10 योजनांनी एवढ्या विशाल आणि अद्वितीय अशा शुभासनावर यम विराजमान झालेले असतात. तो सज्जनांमध्ये ते श्रेष्ठ असून त्यांच्या मस्तकावर छत्र असते, कानात कुंडले शोभत असतात आणि डोक्यावर मुकुट असतो. त्यांचे अंग कांती निळ्या ढगाप्रमाणे आहे आणि ते खूपशी आभूषणे धारण करतात. हाती चांबरे घेतलेल्या अप्सरा त्यांना वारा घालतात. गंधर्वांचे व अप्सरांचे घोळके सुस्वर असे गायन वादन व नृत्य करून त्यांची सेवा करत असतात. हातात पाश घेतलेले मृत्यूदेव, महाबलिष्ठ काळपुरुष, चित्रगुप्त व चमत्कारिक असा कृतांत हे आज्ञापालनाची वाट पाहत तत्पर झालेले असतात. शिवाय हातात पाश व दंडुके घेऊन आज्ञेबर हुकूम काम करणारे असे क्रूर आणि यमासारख्याच ताकदीचे अनेक योद्धे सभोवती आज्ञेची वाट पाहत उभे असतात. गरुडा, अग्निश्वात्ता, सोमप, उष्पम, स्वधावंत, बहिर्षद आणि साकारी व निराकारी असे पितर, तसेच अर्यमा आदी करून इतर देहधारी पितर मुनिजनांसह तिथे यमधर्माच्या सेवेत तत्पर असतात. त्या मुनींमध्ये अत्री, वसिष्ठ, पुलह, दक्ष, क्रतू, अंगिरा, जमदग्नी, भृगु, पुलस्ती, अगस्ती, नारद असे मुनी व शिवाय इतर सुद्धा श्रेष्ठ पितर त्या सभेत सभासद असतात. त्या सर्वांच्या नावांची व कार्यांची मोजदाद होऊ शकणार नाही. तर ते धर्म व अधर्म यांची परिभाषा निश्चित करून योग्य निर्णय देतात व अशा प्रकारे यमधर्माची सेवा परमेश्वरी आदेशाने करतात. त्या दरबारात सूर्यवंशातील, चंद्रवंशातील आणि इतरही धर्माची रहस्य जाणणारे अनेक राजे यमाला सल्ला देण्याची सेवा करत असतात. अशा त्या राजांपैकी मनु, दिलीप, मानधाता, सगर, भगीरथ, अंबरीश, अनरण्य, मुचकुंद, पृथु, निमी, ययाती, नहुष, पुरु, दुष्यंत, शिबी, नळ, भरत, शंतनू, पांडू, सहस्रार्जुन आणि इतर कितीतरी असे राजे आहेत, जे पुण्यवान, ख्यातकीर्ती, पुष्कळसे अश्वमेध यज्ञ करून यमदरबारातील मानकरी झाले आहेत. त्या धर्मसभेत केवळ धर्म हाच प्रमाण असतो. तिथे पक्षपात, खोटे नाटे चालत नसून हेवे दावे वगैरेंना थारा नसतो. तिथले सर्व सभासद धार्मिक वृत्तीचे असून शास्त्रांची मर्म जाणतात. तिथे हरघडी वैवस्वत यमाची त्यांच्यासह सल्ला मसलत चाललेली असते. गरुडा, असा हा यमराजाचा दरबार असून जे महापापी यमनगरात दक्षिण दिशेकडून दाखल होतात ते हा दरबार पाहू देखील शकत नाहीत. धर्मराजाच्या नगरीत 4 मार्गांनी प्रवेश मिळतो. त्यापैकी पापी लोक ज्या दक्षिणेकडून मार्गावरून आणले जातात त्या मार्गाचे वर्णन यापूर्वी सांगून झाले आहे. आता पूर्वेसहित 3 मार्गांवरून प्रवेश करणारे सदाचरणी पुण्यवान कोण असतात ते ऐक. त्या मार्गापैकी एक जो पूर्वेकडचा मार्ग आहे तो सर्व प्रकारच्या सुखसोयींनी भरलेला आहे. दोन्ही बाजूंनी पारिजातकाची सावली असते आणि तो रत्नखचित आहे. त्या मार्गावरून विमानांची ये-जा चाललेली असते. हंसाचे थवे बागडत असतात. विविध वृक्षांनी शोभिवंत अशी उद्याने असून अमृत मधुर पाण्याची सोय आहे. त्या मार्गावरून जाणाऱ्यांमध्ये पुण्यवान, बहर्षी, निर्मळ, चारित्र्यवान, राजश्री, अप्सरा, गंधर्वगण, विद्याधर व मोठमोठे नागराज आहेत. त्याचप्रमाणे इतरही देवी देवतांचे भक्त, शंकराचे अनन्य भक्त, उन्हाळ्यात पानपोया उघडणारे व माघाच्या महिन्यात शेकोट्यांसाठी इंधन दान करणारे, वर्षा ऋतूमध्ये संन्यासी व साधू संतांना निवाऱ्याची सोय करणारे, दुःखितांचे व गांजलेल्यांचे मधुर शब्दांनी सांत्वन करून आधार देणारे, सत्याच्या मार्गावरून चालणारे, रागलोभ यांना बळी न पडणारे, आईवडील यांची सेवा करणारे, गुरुसेवेत लीन असणारे, जमिनीचे, घराचे, गायींचे, विद्येचे दान देणारे, पुराणांचे कथेकरी, पुराणांचे श्रोते व पुराणांचे पारायण करणारे सर्वजण आणि इतर अनेक पुण्यकर्म करणारे सदाचरणी तसेच शुद्ध बुद्धीचे लोक त्या पूर्वेकडच्या महामार्गावरून यमदरबारात जातात. दुसरा जो उत्तरेकडील मार्ग आहे त्यावरून शेकडो मोठमोठे रथ व पालख्या आणि मेणे यांची वाहतूक चाललेली असते. दोन्ही बाजूंना हरिचंदनाचे वृक्ष आहेत. ठिकठिकाणी मधुर जलाने भरलेली सरोवरे असून तेथे हंस, सारस आणि चक्रवाक वगैरे पक्षी क्रीडा करीत राहतात. या मार्गावरून जाणाऱ्यांमध्ये वेदांचे उपासक, अतिथी पूजक, दुर्गेचे, सूर्याचे भक्त, पर्वकाळी तीर्थस्नान करणारे, धर्मरक्षण करताना युद्धात वीरगती मिळालेले, शिवाय प्रायोपवेशन करून मरण पावलेले, वाराणसी क्षेत्रात गायीचे रक्षण करताना किंवा तीर्थक्षेत्रामध्ये मरण पावतात ते, तसेच ब्राह्मणांना वाचविण्यासाठी, धन्यासाठी
धन्यासाठी किंवा तीर्थक्षेत्रांचे रक्षण करत असताना मेलेले आणि देवालयांचे रक्षण करण्याच्या प्रयत्नात अथवा योगमार्गाने शरीराचा त्याग करणारे सत्पात्र पूजक तसेच मोठमोठी दाने देणारे असे सगळे यमाच्या दरबारात उत्तरेकडच्या दारातून प्रवेश करतात. तिसरा पश्चिमेकडचा जो मार्ग आहे त्याच्यावर दुतर्फा खचित निवासस्थानी आहेत. अमृत मधुर पाण्याने भरलेली तळी विहिरी जागोजागी आहेत. त्यावरून ऐरावत कुळातील हत्ती आणि उच्चश्रेय वा अश्वांच्या वंशातील घोडे सतत येत जात असतात. या मार्गावरून जे जातात त्यांच्यात आत्मपरायण योगी, सच्छास्त्रांचे चिंतन करणारे, भगवान विष्णूंचे एकनिष्ठ भक्त आणि गायत्री मंत्राचा जप करणारे, परहिंसा, परद्रव्य, परनिंदा यापासून दूर राहणारे, त्याचप्रमाणे पत्नीशी एकनिष्ठ असणारे, अग्निहोत्री व वेद पठण करणारे, ब्रह्मचर्य व्रत पाळणारे, वानप्रस्थाश्रमी, तपोनिष्ठ, श्रीपाद संन्यास घेतलेले, माती व सोने या दोन्हीमध्ये फरक न करणारे, ज्ञानपूर्ण व वैराग्यपूर्ण, सर्व जीवांचे हित जोपासणारे आणि शंकर व विष्णू यांचीच व्रते आचरणारे आणि सर्व कर्म ब्रह्मार्पण करणारे, 3 प्रकारची ऋणे, ऋषीगण, पितृगण व देवऋण ही जी प्रत्येकावर असतात ती फेडून मुक्त झालेले, नित्य पंचयज्ञ करणारे, पितरांचे श्राद्धविधी करणारे, यथाकाळी संध्यावंदन करणारे, नीच लोकांना टाकून सत्संगतीत रमणारे असे सर्व लोक अप्सरांनी भरलेल्या सुंदर विमानात बसून यमापाशी पश्चिमेच्या मार्गावरून अमृताचा स्वाद चाखीत प्रवेश करतात. अशा 3ही दिशांकून येणाऱ्यांना पाहून यम स्वतः उठून त्यांना सामोरे जातात व आग्रह करून त्यांचे सन्मानपूर्वक स्वागत करतात. त्यावेळी यमधर्म चतुर्भुज असे रूप धारण करतात. त्यांच्या हातामध्ये शंख, सुदर्शन चक्र व गदा तसेच तलवारी अशी आयुधे असतात. ते त्या पुण्यात्म्यांशी अगदी जीवकंठस्य मित्रासारखे वागतात. त्या सर्वांना बसण्यासाठी सिंहासने देतात, नमस्कार करतात, पाद्य वगैरे उपचारांनी त्यांची पूजा करतात. त्यावेळी यम असे म्हणतात की हे दरबारी मानकऱ्यांनो, या ज्ञानी महात्म्याला आदरपूर्वक प्रणाम करा. आता माझा यमलोक ओलांडून ब्रह्मलोकात जाऊन तुम्ही राहणार आहात. तेव्हा सभासद म्हणतात की हो पुण्यवान लोक हो, नरकातील दुःखांना भिवून तुम्ही पुण्यकर्म आचरली व सुखदायक असे देवत्व मिळवले आहे. अत्यंत दुर्मिळ असा मनुष्याचा जन्म लाभून सुद्धा जो त्याची हेळसांड करतो व धर्माचरण करत नाही तो घोर अशा नरकात पडतो. त्याच्यापेक्षा जास्त मूर्ख दुसरा कोणी नाही. जो मनुष्य नाशिवंत शरीर व नाशिवंत धन वेचून शाश्वत असा धर्म प्राप्त करतो तोच तेवढा खरा एकटा बुद्धिमान असतो आणि एवढ्या करताच आटोकाट प्रयत्न करून धर्म जोपासला पाहिजे. असो तर आता आपण समस्त भोगविलास असलेल्या पुण्यवंतांच्या लोकात जाऊन राहा. असे धर्मराजाचे सांगणे ऐकून ते सर्व पुण्यात्मे यमाला व त्याच्या मानकऱ्यांना नमस्कार करतात आणि देवांची पूजा व मुनिजनांची स्तुती स्वीकारून सेवक असलेल्या विमानात बसून परमलोकात जातात. काही जण मात्र सन्मानपूर्वक यमधर्माच्या दरबारातच राहणे पसंत करतात. ते त्या ठिकाणी कल्पांतापर्यंत दिव्य भोग भोगीत राहतात व उरलेल्या पुण्याच्या बळावर पुन्हा पुढच्या कल्पांतात मानवाच्या जन्मास येतात. तेव्हा ते जन्मताच वैभव संपन्न, सर्वज्ञानी, शास्त्रांचे मर्म जाणणारे असतात. त्या जन्मात ते पुन्हा आत्मकल्याण साधून परमगतीत जातात. गरुडा, तू यमपुराबद्दल जे विचारलेस ते सर्व मी तुला सांगितले आहे. जे लोक भक्तीने हे वर्णन लक्ष देऊन ऐकतात ते सुद्धा यमसभेत जातात. गोपाल कृष्ण भगवान की जय.